माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार श्रोतेहो, मी स्नेहा. आपण आज 6व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. त्या अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताची कृपा तुम्हा सर्वांवर राहो. आपण आता अध्यायाला सुरुवात करूया. श्री भगवान म्हणाले, जो आपल्या कर्मफलांवर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो तोच वास्तविक संन्यासी आणि वास्तविक योगी होय. पण जो अग्निहोत्राधिक कर्म करत नाही, तसेच आपले कर्तव्यही करत नाही, तो संन्यासी नाही आणि योगीही नाही. हे पांडुपुत्रा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रिय तृप्तीच्या इच्छेचा त्याग करत नाही, तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. जो अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे, त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केले आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हे साधन असल्याचे म्हटले जाते. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो, तसेच इंद्रिय तृप्तीसाठी कर्मामध्ये आणि सकाम कर्मामध्येही प्रवृत्त होत नाही, तेव्हा तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती होऊ न देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. मन हे बद्ध जीवाचा मित्र तसेच शत्रूही आहे. ज्याने मनाला जिंकले आणि त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्या लोकांसाठी मन हे परमशत्रू आहे. जो मनुष्य आपल्या मनाला संयमित करू शकत नाही, तो नेहमी सर्वात मोठ्या शत्रूबरोबर राहत असतो आणि याप्रमाणे त्याचे जीवन आणि जीवनाचा उद्देश निष्फळ होतो. जोपर्यंत मनुष्याचे मन अविजित शत्रू राहते, तोपर्यंत त्याला काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादींच्या आदेशांचे पालन करावे लागते. परंतु मन जेव्हा जिंकले जाते, तेव्हा मनुष्य स्वेच्छेने परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित होतो. स्थित असणाऱ्या ब्रह्म देवाला तो प्राप्त होतो. ज्याने मन जिंकले आहे त्याला परमात्मा प्राप्त झालेला असतो. ज्याने शांती प्राप्त केलेली असते, अशा मनुष्यासाठी सुख, दुःख, शीत, उष्ण, मान, अपमान हे सर्व सारखेच असते. मनुष्य जेव्हा चर्चित ज्ञान साक्षात्कारायोगे पूर्णपणे तृप्त होते, तेव्हा तो योगी किंवा आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित झाला असे म्हटले जाते. असा मनुष्य अध्यात्मात स्थित आणि आत्मसंयमी असतो. तो गारेचे खडे, दगड, सोने इत्यादींना सर्व समदृष्टीने पाहत असतो. मनुष्य जेव्हा प्रामाणिक, हितचिंतक, सहृदय, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र, शत्रू, पुण्यवान, पापी या सर्वांकडे समबुद्धीने पाहतो, तेव्हा तो अधिक प्रगत होतो. योगी व्यक्तीने नेहमी आपले मन, शरीर, आत्मा भगवंताच्या ठायी युक्त केले पाहिजे. त्याने एकांतस्थळी एकटे राहावे आणि काळजीपूर्वक मनाला सतत संयमित केले पाहिजे. त्याने आकांक्षा, संग्रहाचे किंवा स्वामित्वाच्या भावनेपासून मुक्त असले पाहिजे. योगाभ्यासासाठी मनुष्याने एकांतस्थळी जाऊन भूमीवर कुशासन अंथरावे आणि ते मृदू वस्त्राचे आच्छादन करावे. आसन उंचावर असू नये किंवा अत्यंत खाली असू नये. आसन पवित्र स्थळी असावे. त्यानंतर योगी व्यक्तीने आसनावर बसावे. मन, इंद्रिय, क्रिया यांचे संयमन करून आणि मनाला एकाग्र करून हृदय शुद्ध करण्यासाठी योगाभ्यास करावा. मनुष्याने आपले शरीर, मान, मस्तक उभ्या
सरळ रेषेत धरावे आणि नासिकाकडे स्थिर दृष्टीने पाहावे. याप्रमाणे अविचलित आणि संयमित मनाने भयरहित होऊन जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन त्याने हृदयात माझे स्थान करावे आणि मला जीवनाचे परम लक्ष्य करावे. श्रीकृष्ण हे प्रत्येक जीवाच्या हृदयात आणि चतुर्भुज विष्णू रूपात परमात्मा रूपाने स्थित असतात. याप्रमाणे शरीर, मन आणि क्रिया यांच्या संयमाचा निरंतर अभ्यास करून मन संयमित झालेला योगी हा भौतिक जीवनाचा लय करून भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. हे अर्जुना, जो अत्याधिक खातो किंवा अत्यंत अल्प खातो, जो अतिशय झोपतो किंवा पुरेसे झोपत नाही, तो योगी होण्याच्या लायकीचा नसतो. या ठिकाणी योगी जनांसाठी आहार, निद्रा हे यांचे नियमन असावे. अतिशय खाणे, अतिशय झोपणे हे योगी लोकांचे लक्षण नाही. जो मनुष्य आपला आहार, निद्रा, विहार, कर्म करण्याच्या नियमित असतो, तो योग अभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखांचे निदान करू शकतो. योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपले मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो, तेव्हा तो यथायोग्यपणे योगमुक्त झाल्याचे म्हटले जाते. जेथे वाऱ्याचे संचलन नाही, त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संतपणे तेवत राहतो, त्याप्रमाणे संयमित मनाचा योगी हा आत्मतत्वावर आपल्या ध्यान मनात सदैव स्थिर असतो. योगाभ्यासाने मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासाचे युक्त झाले पाहिजे आणि त्याने योग मार्गातून विचलित होऊ नये. मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांना पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना व सर्व बाजूने संयमित केले पाहिजे. जो योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थित झाले, त्याला निश्चितच दिव्य सुखाची प्राप्ती होते. जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो, त्याला मी कधीही दुरावत नाही. जो योगी मी आणि परमात्मा विभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त होतो, तो परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करत असतो. हे अर्जुना, जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समानतेनेच पाहतो, तो परिपूर्ण योगी. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेल्या योगपद्धती ही मला अव्यवहारिक आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल आहे, अस्थिर आहे. हे कृष्ण, मन हे चंचल, दुराग्रही, अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही कठीण असते असे मला वाटते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो कौंतेया, चंचल मनाला संयमित करणे हे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. ज्याचे मन हे उच्छृंखल असते, त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे, तो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो, त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे असे माझे मत आहे. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, तू आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतोस, परंतु भगवंत सांगतात की मनाला भौतिक कार्यापासून अनासक्त करण्यासाठी जो मनुष्य योग्य उपचारांचा स्वीकार करीत नाही, तो कदाचित साक्षात्कारामध्ये यशप्राप्ती करू शकतो. अभ्यासाचा प्रयत्न करताना मनाला भौतिक सुख उपभोगामध्ये रत करणे म्हणजे वरून पाणी ओतताना अग्नी पेटवण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे आहे. मानसिक संयमाशिवाय योगाभ्यास करणे म्हणजे केवळ काळाचा अपव्यय करणे आहे. योगाचा असा हा देखावा भौतिकदृष्ट्या लाभदायक असू शकेल, परंतु आध्यात्मिक साक्षात्काराच्या दृष्टीने पाहिल्यास असा योगाभ्यास व्यर्थ आहे. म्हणून मनुष्याने आपले मन भगवंताच्या चरणी संयमित केले पाहिजे. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी
च्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्ग भ्रष्ट होतो आणि यामुळे योगसिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? हे महाभाव कृष्ण, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावर भ्रष्ट झालेला असा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्नविच्छिन्न ढगाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना? हे कृष्ण, असा हा संशय आहे आणि हा पूर्णपणे दूर करण्याची मी तुला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय कोणीही दूर करू शकत नाही. भगवान म्हणाले, हे पार्था, शुभकार्यामध्ये युक्त असलेला योगी व्यक्तीचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही. आणि हे मित्र, जो मनुष्य चांगले कार्य करतो तो दुष्ट प्रवृत्तीमध्ये प्रभावित होत नाही. योगभ्रष्ट योगी पुण्यवंतांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्ष सुख उपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो, अथवा तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तीच्या कुळात जन्म घेतो. असा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. हे कुरुनंदन, असा जन्म मिळाल्यावर तो आपला पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनर्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करतो. आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारावर तो आपोआपच आपली इच्छा नसताना योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. असा जिज्ञासू योगी सदैव शास्त्राच्या कर्मकांडात तत्वाच्या अतीत असतो. आणि जेव्हा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तेव्हा अनंत अनेकान्वित जन्मांतराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला लक्ष्याची प्राप्ती होते. योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी, सकामकर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुना, तू परिस्थितीत योगी हो आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो, माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगमुक्त असतो, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे असे माझे मत आहे. ज्या महात्म्यांना भगवंत आणि आध्यात्मिक गुरु दोहोंमध्ये दृढ श्रद्धा आहे आणि केवळ त्यांचाच वेदांताचा तात्पर्यांचा आपोआप त्यांना उलगडा होतो व पुढील जन्मामध्ये भौतिक लाभाची इच्छा न ठेवता केवळ भगवंताची सेवा करणे, भक्ती करणे हे कामना करतो. मनुष्याने आपले मन पूर्णपणे भगवंतामध्ये रममाण केले पाहिजे. योगाची परमसिद्धी, भक्ती आणि कृष्ण भावनेच्या आचरणाकरिता ही काही साधने आहेत. या प्रकारे भगवद्गीतेच्या ध्यानयोग या 6व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न होत आहे. श्रोतेहो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स जरूर करा. जय श्री कृष्ण.